नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या केळीला औषध सोडले म्हणजे पोटॅश आणि थोडं 1-2 टॉनिक आहेत कंपनीचे. तर आपण हे जुगाड असं लावलेलं आहे बघा, इथून जरा गळ आलं तर म्हणून लावले बघा. हे बघा ते ड्रिपला तो तसंच जोडलं आहे आणि ही परत आपला बॅटरीचा पंप आहे. तर आपल्याकडं जर हे नसेल तर आपण डायरेक्ट या पंपातून ठिबकला सोडू शकतो. बघा हे औषध बनवलेलं आहे याच्यामध्ये आपण टॉनिक आणि 00 का आपलं पोटॅश MOP हे घेतलेलं आहे. आता केळीची बाग 90% तर निसवलेली आहे, म्हणजे आता निसवून बी भरपूर दिवस झालेला आहे. नॉर्मल कुठं तरी राहिलेले आहेत. तर आपण सध्या केळी फुगवण्यासाठी म्हणून पोटॅश चालू आहे आणि थोडं पेशीचं विघटन व्हावं म्हणून मायक्रोन्यूट्रन्स पण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. आणि आपल्याकडे तरी वेंचुरी नाही म्हणून हे आपण असं जुगाड केलेलं आहे. कारण ते काय होतं आहे, वेंचुरीमध्ये कधी म्हणजे औषधं असलं आणि समजा लाईट गेली ना तर ते पाणी वापस आपल्या विहिरीमध्ये बोरमध्ये औषधाचं पाणी वापस जाते. त्याच्यामुळे हे मस्त आहे, आपल्याला लाईट जरी गेली तर फवाऱ्याचं बटन बंद केले की आपलं औषध स्टॉप होते जाग्यात, म्हणजे औषध वापस विहिरीकडे जात नाही. आणि हे असं ओतायचं, ह्याच्यामधली ही जाळी तेवढी काढायची, कारण कधीकधी हे कमी जास्ती विरघळते. कारण जाळी बी काढलं तर ते ऑटोमॅटिक जाते खाली. मोटरीला काय ओढते, एकदम लहान लहान जर काही कचरा असला तर ओढते. तर एक मिनिट मी तुम्हाला केळी पण दाखवतो. बघा ही सध्या कंडिशन आपली अशी आहे केळीची. सगळे घड दिसायलेत आहे का. आपण ह्याला मेजून फक्त 8च फण्या ठेवलेल्या बा. ते काय उलालं जास्ती पण फण्या ठेवलं ना खालच्या साईडची एकदम लहान राहुलेली आणि ते व्यापारी इथंच टाकून जायले. त्याच्यामुळे मग म्हणलं टाकून देण्यापेक्षा थोड्या आपणच आधीच लहानपणीच कमी केलेले बऱ्या. अजून माल फुगायला महिनाभर जाईल. तसं काही माल आलेला आहे, थोडा लेट आलेला काही आहे, त्यालाच जरा टाईम लागणार आहे. तर हे बघा चांगले विटीच्या आसपास आहे ही बी. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.